3.2 द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1. तर ट्रॉयचा कसा विनाश होतो आणि या लेसनचा पहिला पार्ट आहे, त्याचा पहिला पार्टचा वर्कशॉप आपण सोडवतोय. नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या येतेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील. माझं नाव आहे सपना टीचर. फाईंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. आता आपल्याला धड्यातलेच शब्द शोधायचे त्यासाठी, आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. बॅरन, बॅरन आणि फर्टाईल. ऑफेंडेड, प्लीज्ड. कावर्डली, ब्रेव्ह. पीस, वॉर. सरेंडर, फाईट किंवा रेजिस्ट. एक्सपोज्ड, प्रोटेक्टेड. डिफेन्सलेस, डिफेंडेड. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. आता वाक्य दुरुस्त करून लिहायचे. ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. करेक्शन आहे, ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड हॅड अ रिच ॲग्रिकल्चर. B. During war, Trojans jump over the fort gates. The correction is, during war, the gates were closed and the city became a strong fortress. C. Helen escaped with Menelaus. Correction is, Helen went away with Paris to Troy. D. Greek armies and heroes always defeated the Trojans. Correction. Neither Greek nor Trojans could defeat each other for many years. E. Both the enemies were eager to continue fighting. Correction. The Trojans were tired of being shut up in the city and Greeks wanted to return home. F. Troy was attacked because it was a strong, rich city. Correction. Troy was attacked because Paris had taken Helen. Third question is, state the counter action for the following actions. Action is, Helen elope with Paris. Counter action काय? Greeks attack Troy. The Greeks sailed to Troy and attacked it. The Trojans defended their city strongly. C. Hector was killed by Achilles. Trojans lost a brave hero. D. The siege continued for 10 long years. Both sides kept fighting daily. E. The fighting went on daily. Neither side could win the war. Question 4. From either of our two Indian epics, find out which battle war lasted the longest. Write down about its cause, the enemy armies, the heroes, the duration and the final outcome. त्यांना असं म्हणायचं आहे की आपली जी एपिक्स म्हणजे महाकाव्य आहे, भारतीय महाकाव्य, ज्याला आपण रामायण महाभारत असं म्हणतो, त्याच्याबद्दल लिहायचं. उदाहरण बघा, बॅटल आहे कुरुक्षेत्र वॉर महाभारताचं. कॉज म्हणजे कारण काय होतं, फाईट फॉर किंगडम बिटवीन पांडवाज अँड कौरवाज. टू एनिमी आर्मीज कोण होत्या? पांडवा अँड कौरवाज. हिरोज कोण होते? अर्जुना, कृष्णा, भीमा, कर्ण. आणि ड्युरेशन किती होतं? 18 दिवस. फायनल आउटकम काय आलं? पांडवा वोन द वॉर. क्वेश्चन 5 आहे, अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. तर या वाक्यांमधल्या कर्त्याला आपण अंडरलाईन करायचं आहे. आता इथे अंडरलाईन करूया, त्याआधी एक बघूया. हिअर वी सी दॅट द आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं आय एन जी रूप. जसं की फाईट इज यूज ॲज अ सब्जेक्ट. द फायटिंग वेंट ऑन. इट डज द वर्क ऑफ अ नाऊन. when the ing form of a verb is used as a noun. म्हणजे जेव्हा क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असतो आणि ते काम नाऊनसारखं करतं, जसं फायटिंग वेंट ऑन, ई आहे, त्यावेळेला त्याला जेरंड म्हणायचं. व्हर्बल नाऊन म्हणजे क्रियापद जेव्हा कर्त्याचं काम करतं त्यावेळेला त्याला जेरंड म्हणायचं आणि त्याला आय एन जी प्रत्यय असतो बरं का. जसं गार्डनिंग इज अन आर्ट, ह्या वाक्यामध्ये गार्डनिंगला आय एन जी प्रत्यय. कुकिंग इज अ सायन्स, कुकिंग जेरंडे. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स, इथं रीडिंग पोएम्स म्हणजे मी कविता वाचतोय ना. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आता इथे तुम्हाला कळतं की इथे जेरंड आहेत. रिड द अबो सेंटेन्स युझिंग अदर ॲप्रोप्रिएट जेरंड इन द प्लेस ऑफ द गिवन इयर. आता इथे बघा, पॅरिस हॅज ब्रॉट इन हर ट्रॉय. आता इथे करताय. द ग्रीक्स वॉन्ट टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. द ग्रीक्स हा करताय. द ग्रीक आर्मीज सेल टू ट्रॉय. इथे द ग्रीक आर्मीज करताय. अँड द ट्रोजन्स फॉट हार्ड. द ट्रोजन्स करताय. आणि द फायटिंग वेंट ऑन. द फायटिंग करताय.
सो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहिलं आहे आणि जसं तुम्ही आम्हाला सपोर्ट करता तसं सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.